मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये एवढं सगळं कल्याणीताईला करायची काय गरज आहे असं आता सुखदा विचारते। तेव्हा सार्थक म्हणतो, मलाही माहीत नाही नक्की त्या असं का करतायत। मी हजारदा विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्या काही सांगायलाच तयार नाहीत। त्यावेळी आता तू सांगणार रे विशाल, तुला जर काही माहीत असेल, त्यांनी काही सांगितलं असेल तर, असं आता सार्थक विचारतो। मग आता विशाल म्हणतो, मी शपथ घेऊन सांगतो त्यांनी मला असं काहीही सांगितलेलं नाहीये, परंतु एक गोष्ट तेवढीच खरी आहे की त्यांचं तुमच्यावर सार्थक सर जीवापाड प्रेम आहे। आता असं म्हटल्याबरोबरच इकडे सार्थक त्याच्याकडे पाहतच राहतो। आता सुखदालाही समजून जातं की दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे। तेव्हा आता काय माहीत त्या कारण का सांगत नाहीये तुम्हाला सोडून गेल्याचं, आणि त्या प्रेमसुद्धा का नाकारतायत हे सुद्धा कळत नाही। विशाल पुन्हा एकदा सांगतो। मग सार्थक म्हणतो, हो ना, मलाही कळत नाहीये। तेव्हा असं कसं कळत नाही आपल्याला, आपण याचं कारण शोधून काढलंच पाहिजे असं आता सुखदा म्हणते। तेव्हा सार्थक म्हणतो, त्या खूप हट्टी आहेत, त्यांनी एकदा ठरवलं ना की नाही सांगायचं तर त्या कधीही काही सांगणार नाही। मग आता सुखदा म्हणते, तू मला ओळखलेलं नाही आहे सार्थक, एक गोष्ट लक्षात ठेव, कल्याणीताईला मी 6 वर्ष झालं ओळखतीये, मी सुद्धा तेवढीच हट्टी आहे, तिच्याकडून कारण जाणून घेतल्याशिवाय मी आता राहणारच नाही, काहीही झालं तरी ती मला सत्य सांगणारच। असं म्हणून ती त्या दोघांनाही म्हणते, गाईज आपल्याकडे एक आयडिया आहे, पण ती एक्झिक्यूट करण्यासाठी मला दोघांचीही साथ हवी आहे, तेव्हा मला साथ द्याल ना, असं ती त्या दोघांनाही विचारते आणि हात पुढे करते। दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात आणि सुखदाच्या हातावर हात ठेवत म्हणतात की आम्ही तुला साथ द्यायला तयार आहोत। त्या दोघांनीही हातात हात ठेवल्यानंतर आता सुखदा म्हणते, आता मिशन सुरू करूयात, आनंदी उर्फ कल्याणीताई आणि तिचं सिक्रेट। तेव्हा ते दोघेही आता तयार होतात। तर आता दुसरीकडे आदर्श आणि सुधा हे दोघेही गप्पा मारत असतात। तेव्हा आता सुधा खूप चिंतेत दिसत असते, म्हणून आदर्श विचारतो, काय झालं काकू। तेव्हा आता सुधा सांगू लागते, बाळा, जेव्हा मी वामनशास्त्रींकडे गेले होते ना, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सार्थकच्या पत्रिकेत कुठलाच दुसरा दोष नाहीये, दुसऱ्या लग्नाचा योग सुद्धा नाहीये। आता असं म्हटल्याबरोबरच आदर्शला मोठा धक्काच बसतो। त्यावेळी आता आदर्श म्हणतो, असं काही नसणार आहे काकू, मला असं वाटतंय की आता शास्त्री बुवांचं वय झालं आहे म्हणून ते असं म्हटले असतील। त्यावेळी सुधा म्हणते, असं नाही बाळा, मला स्पष्टपणे दिसतंय ना ते। अरे सुखदा आणि सार्थक दोघेही लग्नाच्या तयारीत आहेत, परंतु वामनशास्त्रींच्या म्हणण्यानुसार काहीतरी अघटित घडतंय असं मला वाटतंय। आता सार्थकचं दुसरं लग्न होतंय या गोष्टीसाठी मन मान्य करायलाच तयार होत नाहीये। तेव्हा आदर्श म्हणतो, असं काहीही होणार नाही काकू, तू अजिबात काळजी करू नको। असा कसा त्यांचा शब्द खरा ठरू शकतो, मला असं वाटतं यावेळी वामनशास्त्रींचं म्हणणं नक्कीच खोटं ठरणार। तेव्हा सुधा म्हणते, तुझंच म्हणणं खरं ठरव रे बाबा, परंतु मनातून मला खूप भीती वाटतीये। तेव्हा आदर्श आता लगेच सुधाला म्हणतो, अगं काकू काळजी करू नकोस, सार्थक आणि सुखदाचं लग्न होणार ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या मुहूर्तावर, त्यामुळे आता जोरदार तयारीला लाग तू। तेव्हा सुधा पण आता खुश होते। स्त्रीकडे अण्णा हे शांतपणे बसलेले असतात, तेव्हा मालती आता त्यांना चहा देते। तेव्हा आता सार्थक सरांचं आणि त्याचबरोबर सुखदाचं लग्न येत्या काही दिवसात होईल। आता गेली 6 वर्ष त्यांनी आपल्याला अगदी मुलासारखं सांभाळलं आहे म्हटल्यावर आपण सुद्धा त्यांच्या आनंदामध्ये असं सहभागी झालं पाहिजे, असं आता अण्णा म्हणतात। मालती फक्त हसूनच हो असं म्हणते, परंतु तिच्या मनात ही गोष्टच नसते, म्हणून ती आता जरा दुर्लक्ष करते। अण्णा म्हणतात, सार्थक सरांचं सुखदाबरोबर लग्न होतंय हे अजिबात मन मान्य करायला तयारच होत नाही ग। तेव्हा मालती म्हणते की तुम्ही असं आज अचानक का बोलताय, मी कुठली तक्रार केली आहे का तुमच्याकडे। तेव्हा अण्णा म्हणतात, नाही ग, तू कोणतीही तक्रार केलेली नाहीये। त्यानंतर अण्णा आता म्हणू लागतात, अगं मालती, आता त्या दोघांचं लग्न होणार म्हटल्यावर त्या दोघांना केळवण्यासाठी आपल्याला बोलवावं लागेल। तेव्हा आता मालती म्हणते, तुम्हाला बोलवायचं असेल तर बोलवा ना, मी कुठे नाही म्हटले आहे। तेव्हा ठीक आहे असं आता अण्णा म्हणतात। मग आता ते लगेच सुखदाला फोन करणार असतात, तेवढ्यातच सुखदाचा आता फोन येतो। तेव्हा आता अण्णा म्हणतात, अगं तुला 100 वर्ष आयुष्य, मी तुला आत्ता कॉल करणारच होतो। तेव्हा आता ती काहीतरी सांगते, अण्णांना मोठा आनंदाचा धक्काच बसतो। तेव्हा ते लगेच फोन ठेवतात आणि मालतीला म्हणतात की तुझी प्रार्थना देवाने ऐकली बघ, म्हणून ते तिचा हात हातात घेतात।
तर आता दुसरीकडे आदर्श, सुधा, सार्थक, वृंदा आणि शलाका हे सर्वजण लग्नामध्ये मेन्यू काय काय असणार हे ठरवत असतात. मग आता सार्थकला विचारण्यात येतं की तुला कोणता मेन्यू हवा आहे ते सांग बाळा. मग आता सुधाला तो म्हणतो की नको आई, तुम्हीच बघा ते. आदर्श म्हणतो अरे असं करू नको, ह्या मोमेंट पुन्हा येत नाही, लवकर सांग आम्हाला. तेव्हा सार्थक म्हणतो भाई ठरवणार आहे तू, तुला काय ठरवायचं ते, मी कुठे कधी तुला काही विचारलं आहे का. असं म्हणून तो आदर्शलाच आता ते ठरवायला सांगतो. त्याचवेळी आता सार्थक मनातल्या मनात आनंदीचाच विचार करत असतो. सुखदाने आणि त्यांनी मोठा प्लॅन केलेला असतो आणि त्याबद्दलच ते विचार करत असतात. काही वेळानंतर आता तेथे आनंदी आणि सुखदा या दोघीही येतात. तेव्हा आदर्श त्या दोघींनाही विचारतो मला सांगा लग्नाच्या मेनूमध्ये काय काय ॲड करायचं आहे. सुखदा तुला काय हवंय ते सांग हा. मग आता सुखदा म्हणते ब्रो अरे मला काहीही चालेल, तुला माहीत आहे ना आता सध्या माझं लक्ष फक्त शॉपिंग आणि शॉपिंग. मी आता कल्याणी ताईबरोबर शॉपिंगला जाते, चालेल ना सुधा मावशी. मग आता सुधा म्हणते हो नक्कीच चालेल बाळा, तू जा तिच्याबरोबर शॉपिंगला. असं म्हणून आता त्या दोघीही तेथून जातात. मग आता सार्थक आनंदीकडे पाहतच राहतो आणि सुखदाला म्हणतो सुखदा थांब. तेव्हा सुखदा पुन्हा थांबते. तेव्हा तो म्हणतो की कसं आहे ना, तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा, म्हणजे पुढच्या गोष्टी कशा लवकर ठरवायला, आणि आजच्या आजच सर्व शॉपिंगसुद्धा उरकून घ्या. तेव्हा ठीक आहे असं आता सुखदा म्हणते, आनंदीला घेऊन तेथून जाते. आता वृंदा आणि शलाका या दोघीही त्या मीटिंगमधून उठतात आणि रूममध्ये येऊन बसतात. तेव्हा शलाका म्हणते कसं आहे ना, आता लग्नघर आहे म्हटल्यावर आपल्यासाठी सुद्धा काहीतरी शॉपिंग व्हायला हवी, बरोबर ना. अगं साधी साडीसुद्धा त्यांनी मला विचारली नाही आहे, तुला कळतं का आई, आपल्याला अजिबात ते कोणताच भाव देत नाही आहे. अगं साडीसुद्धा साधी विचारली नाही म्हटल्यावर वृंदा म्हणते अगं शलाका काय तू त्या साडीचं घेऊन बसलीस. अगं या लग्नामध्ये आपल्याला खूप मोठं गिफ्ट मिळणार आहे, हे तू विसरलीस का. तेव्हा शलाका विचारते कसलं गिफ्ट आपल्याला मिळणार आहे. तेव्हा हे लग्न उधळून लावण्याचं गिफ्ट आपल्याला मिळणारच आहे असं आता वृंदा म्हणते. तेव्हा आपण हे कसं करणार आहोत, कारण आपल्या हाती तर काही लागलेलंच नाही आहे असं आता शलाका विचारते. तेव्हा आपल्या हाती लागलं आहे असं आता वृंदा म्हणते. तेव्हा असं म्हणून ती आता एका ड्रॉवरमधून फोटो काढते आणि शलाकाला दाखवते. त्यावेळी आता सार्थक आणि आनंदीच्या लग्नातील हा फोटो असल्याचा आता वृंदा दाखवते. आता शलाका खूपच खुश होते आणि म्हणते आई तू तर खूप छान काम केलंस ग. पुढे आता शलाका म्हणते आई अगं आपण एवढे दिवस तो फोटो तिला दाखवायला हवा होता ना, मग तुझं असं झालं कमरेत कळसा आणि गावाला वळसा. त्यावेळी आता वृंदा म्हणते बावळट तसं नसतं, काखेत कळसा आणि गावाला वळसा असं असतं. आणि तुला एक सांगू का, हा फोटो माझ्याकडे नव्हताच. अगं आनंदीच्या अख्ख्या खोलीची झडती घेतली तेव्हा कुठे जाऊन हा मला फोटो सापडलाय. आता आपण एकच काम करायचंय, हा फोटो सुखदाच्या रूममध्ये ठेवायचा. आनंदी आणि सुखदा जेव्हा आता दोघीही शॉपिंगवरून येतील ना, तेव्हा सुखदाच्या हाती हा फोटो लागेल आणि मग काय धमाकाच होणार. या विचाराने दोघीही आता भलत्याच खुश होतात. तर आता दुसरीकडे सुखदा आणि आनंदी या दोघीही बाहेर चाललेल्या असतात. आनंदी विचारत असते की काय ग आपल्याला कुठे नक्की जायचंय. मग आता सुखदा म्हणत असते आपल्याला टेलरकडे जायचंय, तर म्हणून ती तो विषय टाळते. त्याचवेळी आता टेलरचा म्हणजे सार्थकचा फोन येतो. तेव्हा तुम्ही गाडी नक्की पाठवताय ना असं आता सुखदा विचारते. तेव्हा आता सार्थक म्हणतो हो मी गाडी पाठवतोय, तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलात ना. मग आता सुखदा म्हणते हो आम्ही पोहोचलोय. पुढे आता रिक्षा उभी असते तर सुखदा म्हणते कल्याणीताई ऐक ना, अगं पुढे रिक्षा थांबली आहे ना, त्यांना विचार तीच आपली गाडी असणार आहे. आणि अजून एक त्यांना विचार नाशिक रोडला तुम्ही जाणार का. मग आता आनंदी ठीक आहे असं म्हणते, पण नाशिक रोडला कुठे ग. सुखदा म्हणते की अगं मी तुला पत्ता मागवून देते ना, तू त्यांना फक्त म्हण नाशिक रोडला जायचंय म्हणून. आता आनंदी पुढे रिक्षावाल्याकडे जाते आणि म्हणते की नाशिक रोडला मला सोडताय का काका प्लीज तुम्ही. मग आता ते नाही असं म्हणतात. आनंदी आता त्यांना फोर्स करू लागते. दुसरीकडे सार्थक म्हणतो सुखदा तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं असं म्हणून आता तो फोन करतो आणि म्हणतो मिशन आनंदी कल्याणी सुरू झालं आहे असं म्हणून तो स्वतःशीच हसतो. कारण आता
सार्थक हा खूपच खुश असतो. आनंदी पुन्हा आपल्या आयुष्यात येणार या विचाराने त्याच्या चेहऱ्यावर तेज आलेलं असतं आणि मग तो लगेच तयारीला जातो. इकडे आता आनंदी म्हणते येणार ना हो काका नाशिक रोडला. मग आता ते कसेबसे हो असं म्हणतात तेव्हा आनंदी आता सुखदाला म्हणते चल रोडला, ते आपल्याला सोडायला तयार आहेत. जेव्हा आनंदी ही सुखदाला आवाज देत असते ना, सुखदा तिथून गायब असते. ती समोर तिला दिसत नाही म्हणून आनंदीला धक्का बसतो. ती आता लगेच पुढे जाते, सुखदाला आवाज देऊ लागते परंतु ती कुठेही नसते. त्याच वेळी आता ती सुखदाला फोन करण्याचा प्रयत्न करते परंतु फोन देखील आता लागत नसतो म्हणून आनंदी आता खूपच घाबरते. त्यानंतर आनंदीच्या लक्षात येतं नक्कीच हिला गंमत सुचली असणार, परंतु ही वेळ आहे का आता गंमत करण्याची असाही ती विचार करते. तेव्हा आता आनंदी म्हणते हिला आता गंमत करायची आहे ना, करू देत. मी सुद्धा सुखदा आता तुला शोधणार नाही, आता तूच मला शोधत शोधत यायचं आहेस असं म्हणून आनंदी आता जायला निघते. दुसरीकडे आता अण्णा हे बॅग भरून निघालेले असतात. तेव्हा आता अण्णा तुम्ही कुठे निघालात असं आता लीना विचारत असते. अण्णा म्हणतात मला देवदर्शनासाठी जायचं आहे, मला जाऊ द्यात, कुणीही अडवू नका. मग आता आपल्या आनंदीची सार्थक सरांचं लग्न झाल्यानंतर काय अवस्था होईल तुम्हाला माहिती आहे ना, आणि तुम्ही इथे असणं खूप महत्त्वाचं आहे असं आता मनोज म्हणत असतो. त्याचवेळी आता लीनासुद्धा अण्णांना फोर्स करते की तुम्ही प्लीज अण्णा असं करू नका, अहो आनंदीची अवस्था काय होईल, तिच्यासाठी तरी तुम्ही इथे असणं महत्त्वाचं आहे. बिचारीने खूप काही भोगलंय, त्यामुळे आता तिला इथून पुढे काही भोगावं लागू नये, आणि भोगावं लागलं तर आपण सगळेजण तिच्यासोबत असूच, पण तुम्ही असले ना तर तिला खूप धीर होईल असं आता लीना म्हणत असते. पण आता अण्णा ऐकायला तयारच नसतात. ते म्हणतात जेव्हा मी येईल ना तेव्हा खरंच खूप मोठी गुड न्यूज घेऊन येईल. तेव्हा आता लीना आणि त्याचबरोबर मनोज दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात. मग आता मालतीला मनोज विचारतो आई तू काहीच का बोलत नाहीस ग, सांग ना प्लीज मला नक्की असं काय घडलंय. तेव्हा मालतीसुद्धा काही सांगत नसते. त्याचवेळी मात्र आता लीना म्हणते अहो आई बोला ना काहीतरी. अण्णा म्हणतात लीना आणि मनोज तुम्ही अजिबात काळजी करू नका. मग मालती म्हणते त्यांना जे काही करायचं असेल ना ते करू द्यात, आपण बोलणारे कोण मध्ये असं म्हणून ती पण गालात हसते. आता तिला हे काहीतरी सत्य माहीत झालेलं असतं आणि अण्णा त्याचसाठी तिकडे चाललेले असतात. मग आता मनोजला अण्णा म्हणतात जेव्हा मी येईल ना मनोज खरंच तुला आनंद होईल असं मी काहीतरी करायला चाललोय. मनोज आता त्याच गोष्टीचा विचार करत राहतो तर अण्णा सर्वांचा निरोप घेऊन जायला निघतात. दुसरीकडे वृंदा आणि शलाका या दोघीही आता सुखदाच्या रूममध्ये येतात आणि तेथे आल्यानंतर तो फोटो ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग इथे ठेवू फोटो की तिथे ठेवू अशी त्यांची अवस्था होते. मग आता टेबलवर जर फोटो ठेवला आणि दुसरं कोणी रूममध्ये आलो तर आपला प्लॅन पूर्णपणे फेल होईल. या विचाराने वृंदा म्हणते दुसरी काहीतरी आयडिया करायला हवी. तेव्हा त्या दुसरी जागा शोधत असतात. शलाका म्हणते आई आपण जर दुसरी जागा शोधली तर मग शलाकाला ते दिसणार नाही आणि मग आपण उगीच तोंडावर पडू, काय करायचं ते बोल तू पटकन. तेव्हा वृंदा म्हणते हो बरोबर आहे, तिची नजर पडायला हवी अशी कोणती तरी जागा शोधायला हवी, शोध बरं पटकन. तर आता शलाका म्हणते आई अगं आपण, शलाका म्हणते आपण या दरवाजावर पाठीमागून फोटो चिटकवायचा का. तेव्हा वृंदा म्हणते हो, कारण अशी सुखदा आतमध्ये आल्यानंतर लगेच दार बंद करेन आणि तिला तो फोटोसुद्धा दिसेल. हा बरोबर आहे असं आता वृंदा म्हणते, कारण तुझं डोकं कधी कधी खूप चालतं. मग आता शलाका म्हणते हो चालणारच, मुलगी कुणाची आहे असं म्हणून त्या दोघीही एकमेकींच्या हातावर आता टाळ्या देतात आणि तो फोटो तेथे चिटकवत असतात. तेव्हा वृंदा पटकन तिच्याकडे गम देते आणि त्या गम व्यवस्थित पुन्हा ठेवून तो फोटो चिटकवून तेथून निघून जातात. त्या दोघींचा प्लॅन आता हा सक्सेस होतो. इकडे आता आनंदी म्हणते बस झालं सुखदा आता, कारण तुम्हाला आता खूप त्रास दिलाय, 2 तास झाले मी वाट पाहिली आहे तुझी, पण आता नाही पाहू शकत, मी सुद्धा आता घरी जाणार आहे. तू जर घरी गेली असशील ना मग तुझ्याकडे आता बघतेच मी असं म्हणून आनंदी आता घरी जायला निघते. दुसरीकडे आदर्श आणि त्याचबरोबर सुद्धा हे दोघेही लग्नाचा मेन्यू अजूनही ठरवतच असतात, पुढची देखील तयारी करत असतात. त्याचवेळी आता आदर्श म्हणतो काकू हे बघ काही राहिलं असेल तर मला तसं सांगा. मग आता ती म्हणते हो बाळा मी सगळं काही सांगते तुला, पण कसं आहे ना आपल्याकडून एक गोष्टसुद्धा राहायला नको. सार्थक आता तेथेच उभा असतो आणि तो कसला तरी विचार करत असतो.
तो सारखा दरवाजाकडे पाहत असतो. काही वेळातच आता आनंदी ही तेथे येते आणि सुखदाला आवाज देत असते. तेव्हा सुखदा घरी आली नाही असं सर्वजण म्हणतात. आनंदी म्हणते, कशी घरी आली नाही? ती मला मार्केटमध्ये तिथेच सोडून गेली आणि 2 तास मी तिची वाट बघत राहिले होते, परंतु ती आलीच नाही. मग मला वाटलं की घरी असेल म्हणून मी घरी आली आहे आणि तिला खूपदा कॉल करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु काही तिचा पत्ताच नाही. तेव्हा आता सुधा म्हणते, अशी कशी? तुझ्यावर जोखीम होती ना तिची, आता बघ काय होऊन बसलं. आनंदी म्हणते, हो आई ऐका जरा तुम्ही, मी तुम्हाला खरं सांगते, सुखदा जवळच मी होते, परंतु अचानक ती मध्ये मला सोडून गेली आणि मग नंतर माहीतच नाही कुठे गेली. त्याचवेळी सार्थक देखील आनंदीला म्हणतो, तुमच्यावर जबाबदारी होती तिची, म्हणूनच तिला सोडून आलात घरी. मग आता आनंदी म्हणते, माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? अहो खरंच मी सांगतेय तुम्हाला की सुखदा इकडेच घरी आली होती, मी 2 तास तिची वाट पाहिली. आता सार्थक म्हणतो, मला तर असं वाटतंय ना की त्या नक्कीच कुठेतरी हरवल्या असतील. आदर्श आता रागातच म्हणतो, अशी कशी हरवली असेल? तुला कळतं की नाही सार्थक, ती काय आता लहान आहे का हरवायला? तू असं कसं बोलू शकतोस रे? मग आता सुधा देखील म्हणते की हो ना सार्थक, तू असा कसा बोलू शकतोस बाळा? सुखदा लहान आहे का आता हरवायला? ते पण लग्न इतक्या जवळ आलेलं असताना असं कसं होऊ शकतं? आता सुधाला ही काळजी वाटते आणि त्याचबरोबर आदर्शला देखील आणि आनंदीला देखील. त्यांना आता सार्थक आणि सुखदाचा तो प्लॅनच माहीत नसतो. तेव्हा कुठल्या तरी संकटात ती अडकली नसेल ना असं आता आदर्श विचारतो. आता सार्थक म्हणतो, इथे तर्कवितर्क काढण्यापेक्षा आता आम्ही काय करतो, जिथे सुखदा आणि ह्या कल्याणी मॅडम होत्या ना तेथेच आता शोधून येतो. तेव्हा ठीक आहे असं आता आनंदी म्हणते. तर सुधा म्हणते की हो जा तुम्ही शोधायला. आदर्श म्हणतो, काही समजलं तर लगेच कळवा रे आम्हाला. तेव्हा ठीक आहे असं आता सार्थक म्हणतो. दोघेही आता तेथून जातात. मग आता सुधाला खूप टेन्शन येतं. तेव्हा ती आता बोलून दाखवते, आदर्श मला तर काही कळतच नाही, अरे या मुलीचं नक्की काय चाललंय? ती अशी जर गायब झाली तर लग्न कसं होणार, तूच सांग ना बाळा. आणि वामन शास्त्रींनी जे काही सांगितलंय ते खरं व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. आदर्श म्हणतो, हो ते तर बरोबर आहे, परंतु सुखदा आपली अशी कधीच काही करणार नाही, मला पूर्णपणे तिच्यावर खात्री आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये विशाल आता नाशिकमध्येच असतो, ही गोष्ट आनंदीला माहीत नसते. म्हणूनच आता ती विशालला पाहते आणि विचारते, तू इथे कसा? आता आनंदी म्हणते की बोल ना, तू इथे कसा? तो म्हणतो की माझ्या मित्राचे वडील आजारी आहेत ना, म्हणून त्यांना भेटायला मी आलोय. आनंदी विचारते, कोणता मित्र? तेव्हा विशालला काही आता सांगता येत नाही. मग आनंदी विचारते, बोल ना अरे कोणता मित्र? इकडे सुखदा एका ठिकाणी लपून बसलेली असते आणि आता ती रडत असते. त्याचवेळी आता तेथे कोणीतरी जातं तर सुखदाला मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.